पात्रचा बोगदा जास्त नाही आपल्याला स्पीड घ्यायचंय. हे चार ऐसा कैसा चलाता हो बाबूआ. ही भाई आपल्याला बघा पुढं काय दिसलाय. ट्रक बघा तो पूर्णपणे वाकडं झालाय. त्या ट्रकवाला ना बेफिरपणे कसं चालवतोय. NS400 विथ एक्झॉस्ट. गोष्टी लिहिले की सक्केने निघून जातात रे. ए बाबा अरे थांब ना. मॉर्निंग मित्रांनो, खूप दिवसानंतर एक छोटीशी राईड करतोय मी. माझ्यासोबत आहे आज सयाजी. आणि राईड म्हणजे राईड नाही आहे ही प्रॉपर. आज आपण चाललेलो आहे एक्सपल्सच्या शोरूमला, हिरो शोरूमला. एक्सपल्स जी आपण बुक केली होती तिचं आज बाकीचे फायनान्स प्रोसेस करण्यासाठी मला बोलवले. आणि त्या प्रोसेसला भाई बघू आता जाऊन केल्यानंतर ना किती वेळ लागतोय. पहिला फ्युअलअप करू. फ्युअलअप केल्यानंतर ना आपली जी राईड असेल त्या राईडला आपण प्रॉपरली सुरुवात करूया. यहाँ पे हम डालेंगे पेट्रोल और निकलेंगे यहाँ से सनन करके. प्रॉपर चालू झालेला आहे लडाखचा रस्ता. हा किती मोठा रोड. कॅमेरा सेटअप करायचा होता. मागे पाऊस पडला होता म्हणून त्याच्यामुळे मला कॅमेरा नाही लावता आला. आणि ठीक आहे तर मित्रांनो एक मिनटं मला मॅप सेट करू द्या. पहिला फर्स्ट आपण मॅप सेट करू. मॅप सेट करून जाऊ. जस्ट आपण आता टोल प्लाझा पास केला. समोर बघा यार काय रायडर लोक चालले आहेत भाई. माझं पण ड्रीम आहे यार. ही कुठली रॉनिन आहे. जस्ट परवा पंकजचा ॲक्सिडेंट झाला बघा या रॉनिनवरून. ही रॉनिन ती आय थिंक ती ड्यूक आहे. नाही ही रॉनिन नाही आहे. ही CB हायनस. आणि ही ड्यूक 200 ॲडव्हेंचर. काय बाईक दिसते यार ड्यूक 200 ॲडव्हेंचर. ADV पण मस्त आहे. माझं बजेट नव्हतं म्हणून मी त्या सेगमेंटला गेलो नाही तर ऑलवेज फेवरेट यार. लास्ट टाइम हा ब्रिज चालू नव्हता झाला. आपण गेलतो नाही पण तुम्हाला ब्लॉग नाही बनवता आला. पण आज का ब्लॉग बनाएगा रे मैं भाई. ती समोरची रॉनिन नाही ती हिमालयन आहे. हे चार ऐसा कैसा चलाता हो बाबूआ. पात्रचा बोगदा भाई. बॅटरी माझी 21 राहिली पण मी कात्रचा बोगदा शूट करण्यासाठी फक्त कॅमेरा ऑन केलेला आहे. आणि कात्रच्या बोगद्याची एक खासियत सांगू का. म्हणजे हाच नाही कुठलाही टनल असेल ना तर बाईक आहे ना इनलाईन 4 वाटते रे मला माझी आतमध्ये गेल्यावर. भाई आवाज आहे का. आवाज आहे का भाई. आवाज फक्त जास्त नाही आपल्याला स्पीड घ्यायचंय. बस 110 बस टनलमध्ये आपण आता आहे ना. प्लीज बघा सेकंड गिअरला. रिॲक्शन तर चेक करू काय. वाटतं कोणतरी ओरडते जोरात. बस इनलाईन 4ची माझ्या फक्त टनलमध्ये घेतो मी. शोरूम आहे ना आपलं इथून शोरूम मिनिमम एक अजून 35 किलोमीटर अराउंड आहे. अरे ही कुठली बाईक आहे रे. बेनेली भारी वाटते. बेनेली पण काय म्हणा प्रीमियम बाईक दिसल्यावरच तू ओळखून येतात. ही भाई आपल्याला बघा पुढं काय दिसलाय. एक ट्रकवाला. हां ट्रक. अरे वाकडं झालं रे तो अख्खा ट्रक. ए सायाजी वाकडं झालं ना रे तो.
मित्रांनो ट्रक बघा तो पूर्णपणे वाकड झाला आणि त्या ट्रकवाला आहे ना बेफिरपणे कसलं चालवतोय. हो गाडी एका साईडला दबून पण गेली ती. पहिले ह्याच्यापासून निघावं असं वाटतं यार. इथून पहिलं निघलं पाहिजे आपल्याला. नवले ब्रिजवर आहे आता आपण. लास्ट टाइम सीन झालं ना नवले ब्रिजवर आलतो नाईटला. जाऊ द्या ह्या गोष्टी सांगण्यासारख्या नाहीत. डेंजर आहे पण रिस्की आहे थोडं इथं. आणि या ब्रिजवर लास्ट टाइम जो ॲक्सिडेंट झाला ना सगळ्यात मोठा भीषण पुण्यामध्ये, दुसऱ्या ट्रकला ट्रक धडकून एक जवळपास 500 मीटरपर्यंत ॲक्सिडेंट होत चालले होते. तर हा ब्रिज, या ब्रिजवरती ॲक्सिडेंट होत चालले होते. इथून खालनं गेलो तर सिंहगड रोड म्हणजे ससून वगैरे छत्रपती शिवाजीनगरला जायचं म्हटलं ना तर खालून जातो तो रस्ता. आणि सरळ गेलं तर तो वारजे. वारजे काका आम्हाला तुम्हाला हॉर्न वाजचे. आता आम्हाला जाऊ दे पुढे सरळ जायचंय. हो हो हे सगळे लोक रोज कुठं जात असतील रे? काय नाही हा बघ ना कधी पुण्यात आलो तर रस्त्यावर माणसं आहेतच. काही काम नाही जांब नाही. आणि पण रोज एवढ्या माणसाने एवढं काम कुठं असेल? माझं बघा एक दिवस कामी म्हणून मी आलो, एकच दिवस आलो. तसं ही रोज कुठं जात असतील? आणि ठीक आहे ना सकाळी गेले कामाला तर संध्याकाळी घरी येतात ना, ते दुपारचे कुठे जात असतील? आता हा काय पळून थोडा जाणार आहे गाडी? मोठा प्रश्न पडलाय मला मित्रांनो. एवढं धरून बसलेले 220 आमची सुंदर चॅटिंग ऑन टॉप. थोड्याला पण जाऊन यावं. गणपती बाप्पांची विसर्जनाची मिरवणूक चालू आहे. हे ती समोरची गाडी बघा ग्रीनिश कोणती मिनी कूपर. हे गाडी कसली प्रीमियम वाटते ना यार ती. अरे गाईज रॉल्स कुठली रे मला नाही माहिती कुठली आहे. BAB. हो कॉस्टली फिनिशिंग आहे बघा. काय गाडी आहे यार. आणि आपल्या समोर येतो चांदणी चौक. याची तुम्हाला स्टोरी माहितीच असेल ना. हा ब्रिज म्हणजे ओल्ड ब्रिज होता, हा तोडायचा याच्यासाठी त्या इंग्रजाला फोन केला यार. म्हणजे त्याचा जो जुना इंजिनियर होता ना त्यांना फोन करून तोडण्यात आला. या एवढा स्ट्रॉंग ब्रिज बनवला जातो. काहीच NS400 विथ एक्झॉस्ट नाही रे, त्याने बनवून घेतलंय ते. अपने बाइक को एग्जॉस्ट है, उसके बाइक को बैठाया है. भागेगी रे 400 160 काफी है तेरे लिए. काय पळणार रे काय पळणार. हे कुठे आहे सयाजी? टर्न कुठून आहे? टर्न नाही आहे ना. स्टेडियम आणि बालेवाडी स्टेडियमच्या पूर्ण आपल्याला NS वाला भेटला एक रायडर. NS 400 आहे ते गाईज, पण मला नाही आवडले रे. NS 160 एकदम बेस्ट. 200 ठीक आहे, 200 आणि 160 हे 400 काहीतरी बनवून घाण केले रे त्यांनी. 400cc यार कशी झटकेने गेली पाहिजे. क्रॉस करताना 100 वेळा विचार करते. पासिंगला फुल थ्रॉटल देऊन पण त्याची गाडी पळत नाहीये. तर फरक सापडला आपल्याला. ती गाडी पळत नाहीये का तो पळवत नाहीये काय माहिती, बट मला नाही आवडली NS400. 200 इज बेस्ट यार सेगमेंट. 200 सेगमेंटमध्ये NS बाप आहे. त्या साईड नाही तिकडण्या साईड आपण धडा पिंपरी चिंचवडमध्ये आलोय. हा
आता इकडची खालची सगळी पिंपरी चिंचवड ते पुढं जायचे 400 तिकडे नाही रे, इकडे असेल. नाही 300 मीटर दाखवतो नाही का इकडे असेल बघ. कुठे नाही ना रिवर्स गेलं नाही रे, इकडे आहे सरळ, ह्या साईडने सरळ गेलं ना तर इकडे असेल ते. दाखव. आता गाईज मामू लोक होते म्हणून मी कसला टॉपिक चेंज करून आलो रे पुढं. चला बाकी आपण आता शोरूमच्या वेळेला लागलोय. मित्रांनो पुण्यात आलो ना झाड काही कळत नाही रे, कुठल्या साईडने कसं जायचं, काय जायचं, कुणाला जायचं ते बघा. आता हे कसे हे रोज हे बघ, हे रोजचे रे लगेच सक्केने निघून जातात रे. यायला इकडेच का रे, हे इकडेच आहे का? हां बरोबर. मला काही घंटा नाही कळत आहे कुठं जायचं आहे. इथे सरळ आहे का अक्का? नाही ना अजून थोडं टन आहे का अजून? आईच्या गावात या टनच्या किती मीटरवर टन आहे सयाची? किती मीटरवर टन आहे? 950. ए बाबा अरे थांब ना, आधी पुण्यात चुकलोय रे, मला काही घंटा कळायला रे कुठं जायचं आहे. 950 म्हणजे 1 किलोमीटरवर पूर्ण 1 टन आहे. लेफ्ट राईट करत जायचं आपल्याला. पिंपरी चिंचवडमध्ये घर बघा कसली भारी वाटतात ना भाई. हे इथून काय भारी केलं रे, पॅक केलं. सगळे घरं बघ ना कसली सेम डिझाईनमध्ये बनवलेत. त्यांचा इंजिनियर एकच असणार आहे कदाचित. आणि असं वाटतं कुठे तरी ना बाहेर मंदिराच्या ठिकाणी आलो आहे. सगळं अख्खं मंदिर एरिया लागला आहे ना. एखाद्या ना येड्या गबाळ्यावर विश्वास ठेवले बाबांनो, पण गुगल मॅपवर ठेवू नका. कुठं जायचं आहे बाळा? होय ये पैसे नाही स्टार्ट सरळ आहे का? हां 2 टन बाकी आहेत. आता हा 1 टन आहे आय थिंक, मला तरी असं वाटतंय. वेस्टर्न यच टन आहे और 20 टन से हमें जाने का रे सिंगम. सिग्नल सुटलाय तर पटकन कल्टी मारा. सिग्नल सुटलाय काका, सिग्नल सुटलाय. हां मला आठवतं आहे लास्ट टाईम इकडे चालतो आपण बुकिंगच्या टायमिंगला. समोर एक ब्रिज आहे, ब्रिजच्या खालनं आपल्याला शोरूम आहे. मी टेस्ट राईड घेतले होते त्याच्यामुळे मला माहिती आहे थोडंसं. आधी फुल टेन्शन आहे यार. हां राईट मित्रांनो, आपण चुकलो नाही, आपण बरोबर आहे, एकदम बरोबरच्या मार्गाला चाललो आहे आपण. ॲपल जाताना घेऊन गेली काका मी, नंतर नाही घ्यायची मला ॲपल. हां फायनली वी गॉट इट. आणि आपण पोचलेलो आहे हिरो एक्सपल्सच्या शोरूमला. और सुबह के बज रहे हैं 12. हमारे साथ जुड़े रहने के लिए आप बने रहिए 93.5 रेडिओ FM. मी लास्ट टाईम घेतली होती ती इथून टेस्ट राईड, या बाजूने असे गेलो तो आणि असे गेलो तो, आणि याच्यात मी एक्सपल्स याच्यात पण उडवली होती. आता प्रीमियम शोरूमला तर फुल ऑन गर्दी दिसते रे. बाप रे एवढी गर्दी शोरूमला. वेटिंग पिरियड आहेत का?